नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, न्यूज डंकाचं यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्रथम ते सबस्क्राईब करा, ज्यामुळे आम्ही बनवत असलेले वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळे विषय आपल्यापर्यंत पोचू शकतील. मित्रांनो, सध्या चर्चा सुरू आहे ती कॉकरोच जनता पार्टी या प्लॅटफॉर्मची. काही जण त्याला पक्ष म्हणत आहेत. मुळात तो अजून पक्ष वगैरे काही स्थापन झालेलं नाही, पण त्याची चर्चा जी आहे ती सगळीकडे होते. अनेक जण त्याचे पाठीराखे आहेत, ते त्याचं समर्थन करत आहेत. अनेक जण जे आहेत ते विरोध करत आहेत, त्याची खिल्ली उडवत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया या निमित्ताने उमटत आहेत. आणि प्रामुख्याने हे सगळं जे काही चाललेलं आहे हे सोशल मीडियामध्ये किंवा ऑनलाईन मीडियामध्ये सुरू आहे. अद्याप प्रत्यक्ष जमिनीवर असं काहीच घडलेलं नाही. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी हा जो प्लॅटफॉर्म आहे हा काहीतरी यशस्वी होईल, सरकार जे ते बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, अशा पद्धतीच्या एक प्रतिक्रिया किंवा अंदाज व्यक्त केले जात आहेत. त्यानिमित्ताने हा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा हा मंच तयार करणारा जो अभिजित दीपके नावाचा तरुण आहे, सध्या तो बोस्टन येथे आहे. त्याचं जे काही शिक्षण आहे ते पूर्ण करतो आहे आणि त्याने हा प्लॅटफॉर्म तयार केला. आणि त्याच्या अनेक ठिकाणी मुलाखती घेतल्या जात आहेत की त्याला एक कशामुळे त्याला हे सुचलेलं आहे, का त्याने हे केलेलं आहे, काय त्याच्या मागचं राजकारण आहे वगैरे. आता प्रामुख्याने त्याची भूमिका याच्यातून दिसून येते की तो जे काही घडतं आहे, बेरोजगारी असेल, तरुणांच्या बाबतीत त्यांचं शिक्षण असेल, जसं आत्ता हे नीटचं पेपर लीक प्रकरण असेल, किंवा तरुणांना जे काही आर्थिक त्यांचे प्रश्न आहेत, या सगळ्या मुद्द्यांवर तरुणांमध्ये सातत्याने एक संताप असतो, राग असतो. आणि त्यातून अशा पद्धतीचं एक काहीतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, तरुणांना एक काहीतरी करून दाखवायचं आहे, क्रांती घडवायची आहे, अशा पद्धतीची भावना जी आहे ती त्याच्या बोलण्यातून व्यक्त होते. आता ही स्वाभाविक भावना असते, म्हणजे तरुणांमध्ये ही भावना असतेच. ती काय आत्ता भाजपाचं सरकार आले म्हणून तरुणांमध्ये ही भावना निर्माण झाली असं अजिबात नाही. फार पूर्वीपासून, भारत स्वतंत्र झाल्यापासून तरुणांमध्ये अशाच पद्धतीची भावना आहे आणि यापुढे सुद्धा अनेक वर्ष तरुणांची भावना अशीच राहणार आहे. प्रत्येक वेळेला तरुणांमध्ये काहीतरी सत्तेविरुद्ध, राजकारणाविरुद्ध, राजकारणी माणसाविरुद्ध एक प्रकारचा रोष असतो, एक संताप असतो, राग असतो. आपल्यातले सुद्धा आमचे जे श्रोते आहेत, वाचक आहेत आमच्या वेबसाईटचे, यापैकी अनेकांची, अगदी माझ्यासह सगळ्यांची तरुणपणी अशीच भावना असते की राजकारणी भ्रष्ट आहेत, सगळ्या राजकारणानं हटवलं पाहिजे, आपणच काहीतरी केलं पाहिजे, अशी अनेकांची भावना असते. आणि ती कायम राहणार आहे यापुढे सुद्धा. ती काय आत्ता राहिलेली आहे, भाजपाचं सरकार आहे किंवा 2014पासून तशी भावना तयार झाली असं अजिबात नव्हे. काँग्रेसच्या काळात सुद्धा तशीच भावना होती. त्याआधी अगदी सुरुवातीच्या काळात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा तशीच भावना होती. किंबहुना तरुणांचा मोठा सहभाग स्वातंत्र्य चळवळीत आहे, तो क्रांतीच्या उद्देशानेच आहे. काहीतरी आपल्याला केलं पाहिजे, सळसळतं रक्त आहे. त्या याच्यातून तरुण जे आहेत ते असा प्लॅटफॉर्म शोधत असतात आणि त्यामुळे या प्लॅटफॉर्मला काही लाख फॉलोवर, म्हणजे त्याच्यामध्ये तो आकडा जो दिला जातो तो आहे 2 कोटी फॉलोवर त्यांना मिळाले काही दिवसातच. आणि मग अनेकांनी तुलना करायला सुरुवात केली. बघा, भाजपाचे तर सोशल मीडिया 90 लाखच फॉलोवर आहेत किंवा काय जो काय आकडा असेल तो, पण तो त्यांच्या एवढा नाही. काँग्रेसचे सुद्धा फॉलोवर कमी आहेत त्यांच्यापेक्षा. आणि बघा, कॉकरोच जनता पार्टी या प्लॅटफॉर्मचे फॉलोवर बघा केवढे झाले, 2 कोटी झाले. मुळात हे जे विश्व आहे ऑनलाईनचं, हे आभासी विश्व आहे. त्याच्यामध्ये फॉलोअर जे आहेत ते तयार व्हायला फार वेळ लागत नाही. अनेक असे लोक असतात जे वेगवेगळे रील बनवत असतात, वेगवेगळी गाणी सादर करत असतात, काही ना काही स्वतःतली कला पेश करत असतात. कोणी खरोखरचे कलाकार असतात, त्यांचेही छोटे छोटे रील असतील, छोटे छोटे व्हिडिओज असतील, ते सुद्धा प्रचंड चालतात, त्यांचेही भरपूर फॉलोअर असतात.
याचा अर्थ काय असतो की त्यांना त्यांचे रील्स, त्यांचे जे काही त्यांचे कार्यक्रम, त्यांचे वेगवेगळे जे ज्या कुठे ते जातात त्या ठिकाणचं त्यांचं प्रेझेन्स हे सगळं लोकांना बघायचं असतं. मग कधी रोनाल्डोची रील्स जी आहे ती प्रचंड चालतात, मेसीची चालतात. कारण का लोकांना ते आवडत असतं. तो फुटबॉल खेळताना, तो कुटुंबासोबत रमताना हे सगळं लोकांना हवं असतं, म्हणून लोक त्यांचे फॉलोअर होतात. तसं आत्ता या प्लॅटफॉर्मचे फॉलोअर का झालेले आहेत, ती लोकांना आपला बेरोजगारी संदर्भामध्ये, पेपर लीकच्या संदर्भामध्ये, राजकारणाबद्दल उबग आलेलं आहे म्हणून असे अनेक लोक त्याच्याशी जोडले जातात. पण हे सगळे भारतीय आहेत का? तर भारतीय नाही आहेत. अनेक लोक हे वेगवेगळ्या देशातले आहेत. पाकिस्तानमधले सुद्धा जास्त लोक आहेत असं म्हटलं जातं. आणि का होतात? तर बाबा काहीतरी नवीन तयार झाले, आपण याला फॉलो करूया, आपण याचे पाठीराखे बनवूया, म्हणजे आपल्याला सुद्धा हे पाहता येईल की काय नेमकं इथे घडतंय, आपल्याला सुद्धा त्याच्यात सहभाग नोंदवता येईल, आपल्याला त्याविषयी मत व्यक्त करता येईल, म्हणून लोक त्याला जॉईन झालेले आहेत. अनेक सेलिब्रिटींची नावं येत आहेत. अगदी उर्फी जावेदसारखी जी आपण पाहतो यूट्यूबवर प्रसिद्ध असलेली, ती सुद्धा याला जॉईन झालेली आहे. आता हे सगळे सेलिब्रिटी का जॉईन होत आहेत? त्यांना सुद्धा काय सरकार बदलायचे किंवा यासाठी नव्हे, तर ऑनलाईनच्या अशा नव्या प्लॅटफॉर्मला जॉईन केल्यामुळे त्यांची प्रसिद्धी होते, त्यांनाही 4 फॉलोअर आणखी मिळतील, हाच एकमेव उद्देश असतो त्याच्यामागचा. त्यामुळे सेलिब्रिटी त्याच्यात जॉईन होत आहेत याचा अर्थ त्यांना काहीतरी खूप करून दाखवायचं असं नव्हे, त्यांच्या आधीपासूनच फॉलोअर होते, त्यांनी असा प्लॅटफॉर्म केला असता तर चाललं असतं, पण त्यांनी केला नाही. त्यामुळे हे जे काही जग आहे ऑनलाईनचं, फॉलोअर्सचं जग आणि प्रत्यक्ष राजकारणातलं जग, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आता याला नाव दिलेलं आहे कॉक्रोच जनता पार्टी. तो हा शब्द कशावरनं आला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक टिप्पणी केली होती, त्यावरनं सगळे घडलेलं आहे. आणि त्याचा अर्थ काढण्यात आला की सगळ्या बेरोजगारांना ते कॉक्रोच म्हणाले. प्रत्यक्षात तसं नाही आहे, पण त्यावरनं शब्द आला आणि त्यातून हे सगळं निर्माण झालेलं आहे. आता हे सगळं खरोखरच मोठी क्रांती घडवू शकतं का? तरुणांमध्ये निश्चितपणे अनेक गोष्टींबद्दल संताप असतो, विशेषतः सरकारबद्दल संताप असतो. कोणतंही सरकार, जे कोणतं सरकार असतं त्या सरकारबद्दल त्यांना संताप असतो, राजकारण्यांबद्दल संताप असतो. त्या दीपकेची मुलाखत घेतली, अनेक चॅनलनी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तो बेरोजगारीबद्दलच बोलतो. आणि हे नाव का ठेवलं हे सुद्धा सांगतो की भारतीय जनता पार्टी, तशाच पद्धतीचं मी नाव का ठेवलं कारण भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, म्हणून आमच्या या प्लॅटफॉर्मचं नाव मी कॉक्रोच जनता पार्टी असं ठेवलं. आता उद्या काँग्रेस सत्तेत आली तर काय नाव बदलणार का? त्यामुळे कदाचित भाजपाबद्दल त्याच्या मनामध्ये किंवा त्यांच्या फॉलोअरच्या मनामध्ये काही राग असू शकतो, आणि तो असायला काहीच हरकत नाही, कारण लोकशाही आहे. तुम्हाला एखादा पक्ष आवडू शकतो की आवडू शकणार नाही, आवडणार नाही, त्याच्यावर टीका करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. पण प्रत्यक्षात जर खरोखरच काही बदल घडवायचे तर ते ऑनलाईन बदल घडवता येऊ शकत नाहीत. ऑनलाईन अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचे विषय मांडत असतात, पण जेव्हा प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची वेळ येते तेव्हा मात्र हे फॉलोअर काहीच कामाचे नाहीत. जे आपण पाहिलेले अनेक निवडणुकांमध्ये अनेक मोठे मोठे असे कलाकार निवडणुकी उतरतात, कारण त्यांचे लाखो फॉलोअर आहेत ऑनलाईन, त्यांच्या यूट्यूब चॅनलचे, त्यांच्या रील्सचे, त्यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या इव्हेंटचे भरपूर फॉलोअर असतात. प्रत्यक्षात निवडणुकीत किती मतं मिळतात? 500 मतं मिळतात. का असं होतं? कारण प्रत्यक्ष जमिनीवरचं काम वेगळं असतं. ऑनलाईन मुलाखत देणं सोपं आहे, ऑनलाईन वेगवेगळे जसे आत्ता AIच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ तयार करणं आणि त्यातून एक क्रांती आपण घडवतोय दाखवणं हे सोपं आहे. त्या तुलनेत भाजपासारखा पक्ष आज जो काही देशभरामध्ये पसरला हे काय सोपं नव्हतं. ज्यांचे कधी काळी 2च खासदार होते त्यांच्यावर लोक हसायचे, इतर जे पक्ष होते काँग्रेससारखे, की कधी तुमचा पक्ष वाढणार, ते आज बघता बघता वाढले. त्यांनी प्रगती केली, त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग करून पाहिले, लोकांपर्यंत ते पोचले, जनमानसामध्ये आपली विचारधारा रुजवली आणि त्यातून आज
इतक्या वर्षानंतर त्यांना यश मिळालं आहे. 10-12 वर्ष आता ते सत्तेत आहेत केंद्रामध्ये, आणि केवळ केंद्रात नव्हे अनेक राज्यात त्यांनी सत्ता मिळवली, वेगवेगळे डावपेच लढवले, रणनीती आखली. त्यामुळे हे सोपं नाही आहे. किंवा हे ऑनलाईनवर सगळं तयार झालेला प्लॅटफॉर्म आहे, पण जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही मैदानं उतराल तेव्हा खरी आव्हानं कळतील की आपण आता थेट एक पक्ष स्थापन केला आहे, आता आपल्याला भाजपला पराभूत करायचे. मग खऱ्या अर्थाने तुम्हाला तुमच्याशी राजकारण खेळलं जाणार आहे, आणि ते सगळेच पक्ष खेळणार आहेत. भलेही तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात असलात तरी काँग्रेस आहे, समाजवादी पार्टी आहे, आम आदमी पार्टी आहे, हे सगळे पक्ष सुद्धा तुमची कोंडी करणार, कारण त्यांची जागा तुम्ही घेताय. तेव्हा हे फारसं सोपं नाही आहे. आता यांनी कॉक्रोच नाव ठेवलेलं आहे म्हणूनच आपण एक थोडंसं त्या अंगाने बघता येईल की कॉक्रोच जे असतात, झुरळं जी असतात, फटीत असतात तोपर्यंत सुरक्षित असतात. तेच जग असतं त्यांचं. एखाद्या छोट्याशा बिळामध्ये लपले असतात, दरवाजा मागे लपलेले असतात, तोपर्यंत काहीच कळत नाही, आपल्यालाही माहिती नसतं. आपल्याला वाटतं घरामध्ये काहीच नाही आहे, झुरळ वगैरे. जेव्हा ते बाहेर येतं त्यानंतर लोक त्याच्या मागे लागतात, झाडू घेऊन, चप्पल घेऊन औषधाची फवारणी करतात. तेव्हा खरं आव्हान असतं. हे मला काही या युवकांना काही झुरळ म्हणायचं नाही, पण त्यांनी नाव ठेवलेलं आहे. ते उपहास ते करतायत सरन्यायाधीशांनी जे म्हटलंय त्याचा. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानात जेव्हा ते उतरतील, आता हा जो तरुण आहे अभिजित दीपके, त्याचा काय नेमका उद्देश आहे, त्याला हे प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी कोणी सांगितलेलं आहे, कशाच्या मदतीने त्याने केला आहे, त्याचा खरोखरच आणखी कुठल्या राजकारणासाठी उपयोग होणार आहे का? कोण म्हणतं पंजाबच्या निवडणुकीसाठी उपयोग होईल, कोण म्हणतं आणखी कशासाठी होईल. तो खरोखरच होईल की नाही भविष्यात कळेल. पण जोपर्यंत ते ऑनलाईनच्या जगातून प्रत्यक्ष जमिनीवर येत नाहीत तोपर्यंत काहीच होणार नाही. आता या तरुणाचे तिकडे शिक्षण सुरू आहे, तो म्हणतोय मी तिकडेच कदाचित जॉब बघणार आहे. आता तो तिकडेच जॉब बघणार असेल तर तो भारतातलं राजकारण कसं बदलणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जे लोक बाहेरचे आहेत, भारताच्या बाहेरचे त्याचे सपोर्टर आहेत किंवा फॉलोअर आहेत, ते भारतातलं राजकारण कसं बदलणार. त्यासाठी भारतातल्या राजकारणात उडी घ्यावी लागेल. भलेही तुम्ही त्याला चिखल म्हणा, काही म्हणा, पण त्याच्यात तुम्हाला उडी घ्यावी लागेल आणि मग बदलता येईल. मग जनमानसापर्यंत पोचता येईल, जनमानसाची नाडी ओळखावी लागेल, तर ते शक्य आहे. नाहीतर केवळ एक प्लॅटफॉर्म तयार केला, लोकांनी काहीतरी वेगळं नाव आहे म्हणून फॉलो केलं, काही दिवसांनी ते फॉलोअर्स जे आहेत ते अनफॉलोसुद्धा करू शकतात, त्याला काहीच लागत नाही. विचारधारा एकदा पक्की असली, त्या विचारधारेतून अनफॉलो करणं कठीण असतं. जसं भाजपाची विचारधारा आहे, हिंदुत्वाची विचारधारा आहे, ती वर्षानुवर्ष तयार झालेली आहे, ती सहज सुटत नाही. आपण पाहतोय भाजपाचे कोणी पक्ष सोडून लगेच आपल्याला सत्ता मिळाली नाही, पद मिळालं नाही म्हणून पक्ष सोडून लगेच गेले असं दिसत नाही, कारण ते विचारधारेवर पक्के आहे. ते तुम्हाला जनमानसात कॉक्रोच जनता पार्टीचा विचार जो आहे तो लोकांपर्यंत न्यावा लागेल. त्यासाठी मैदानात उतरावं लागेल, ऑनलाईनने होणार नाही. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.